प्रवास तुमचा होता, आमदार काँग्रेसचे तुम्ही होते आणि लगेच तुम्ही लोकसभेचे उमेदवार म्हणून झाले. काय आव्हानं तुम्हाला या निवडणुकीमध्ये वाटतं आणि कशा पद्धतीने हा गड तुम्ही सर करणार अशी तुम्हाला अपेक्षा आहे? गड नक्कीच सर करणार. आव्हानं कितीही असले, शेवटी या देशातील जनतेला मोदी साहेबांवरती विश्वास आहे. या जिल्ह्यातले जेवढेही नेते होते सर्व एकसंघपणे माझ्यासोबत होते आणि जेव्हापासून माझा हा निवडणुकीचा प्रवास सुरू झाला, या जिल्ह्यातील सन्माननीय शिंदे साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, गडकरी साहेब होते, सर्व नेते यावेळेस एकसंघ होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान केलं आणि आव्हानं वगैरे नाही, यावेळेस ठरवलेलं आहे जनतेने या रामटेकचा गड सर करण्याचं. मोदींचा करिश्मा जो सध्याच्या परिस्थितीत 400 पार जो नारा दिलेला आहे तो या ठिकाणी चालेल का आणि काय एकंदरीत संपूर्ण नक्कीच चालेल. जे काही मोदी साहेबांनी 400 पारचा नारा दिला आहे त्याच्यामध्ये रामटेक एक आहे. जनतेला विकासासोबत देणं घेणं आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षामध्ये विकास होत आहे, शेवटी जनतेला दिसते की मागचे कित्येक वर्ष आणि हा 10 वर्षाचा कार्यकाळ लोकांना सुखसुविधा असेल त्या सर्व मिळत आहे. लोकांच्या शेवटच्या घटकाच्या माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या परिपूर्ण होताना दिसत आहे. विवेक गावंडे, TVN मराठी, उमरेड, नागपूर.